भाजपला जे पाहिजे होतं भाजपली केलेलं आहे। अजितदादांचा वापर हा भाजपली केलेला आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर पवार साहेब असतील आणि पवार कुटुंबीय यांनीच पुरोगामी विचार या महाराष्ट्रामध्ये टिकावा यासाठी संघर्ष केला आणि त्याच्यामुळेच भाजपला अनेक वेळा अडचणीत यावं लागलं आणि मग आता पवार विरुद्ध पवार केल्यामुळे भाजपला जास्त फायदा होतोय। त्यामुळे लोकसभा बारामती लोकसभेच्या बाबतीत बोलायचं झालं तरी जो कुठला निकाल लागेल त्याच्यामध्ये भाजपला जे पाहिजे ते ऑलरेडी झालेलं आहे। पवार विरुद्ध पवार हे झालेलं आहे। पण शेवटी त्यांनी कितीही प्रयत्न चाणक्यशाहीचा केला तरी सामान्य लोक नक्कीच निकाल हा पुरोगामी विचाराच्या आणि आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने देतील असा विश्वास आम्हाला वाटतो। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढावी की नाही, तुमचं काय मत आहे त्यांच्याबाबत? याच्यावर मी काय बोलणार। आज दादा त्या बाबतीतला निर्णय घेतील। त्यांचा एक वेगळा पक्ष आहे, चोरलेला का असेना पण त्यांचा आता वेगळा पक्ष आहे। त्यामुळे ते तिथं जी भूमिका घेतील त्याच्यावरच त्यांचा पक्ष तिथं चालणार आहे। त्यामुळे बारामतीत उमेदवार ते देतील, तोच उमेदवार त्यांच्याकडनं फायनल असेल आणि मग आमच्याकडनं। तुमचं वैयक्तिक मत काय कुटुंबीय म्हणून की त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं की नाही? नाही, कुटुंबीय म्हणून तुम्ही आम्हाला विचारलं तर पवार विरुद्ध पवार हे होऊ नये। संयुक्त ताकद ही नेहमीच मोठी असते पण भाजपला जे पाहिजे ते जर अजितदादा करत असतील तो त्यांचा विषय आहे। जेव्हा उमेदवार त्यांच्याकडनं जो कुठला दिला जाईल लढणं तर भागच आहे आणि आम्ही मनापासून लढणार। पवारांनी असं म्हटलेलं आहे की ज्या प्रकारे अजितदादांनी बारामतीचा विकास केला त्या प्रकारे अजितदादांचा जो कोणी उमेदवार असेल त्याला तुम्ही जास्तीत जास्त मतं निवडून द्या तरच या ठिकाणी पुन्हा विकास पाहायला मिळेल। ठीक आहे, आता त्या तिथं बोलून गेल्या। दादांनी जो विकास केला, कसा केला, काय केला त्याच्यामध्ये साहेबांचं योगदान होतं का नव्हतं हे लोकांना माहीत आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याकडनं जेव्हा उमेदवार फायनल होईल आणि त्यांचं नाव जेव्हा तिथे येईल त्याच्यावरच नंतरच आम्ही या बाबतीत जास्त बोलू शकतो।